तर आता मी आहे वरंदा घाटामध्ये आणि आता आपण चाललोय नाणेमाची वॉटरफॉलला. अजून 1 तास लागणार आपल्याला पोहोचायला. तर या म्हणजे माळशेज घाटानंतर मला हा वरंदा घाट आता इतका आवडला ना, तर खूप एक्सायटेड आहे मी. असं झालं मला कधी एकदाची तिथं पोहोचेल म्हणून. तर चाललोय वरंदा घाटामधून आणि इतका रोड खराब आहे ना, तर काय विचारायलाच नको. हा तर अजिबात झोपलेलाच नाहीये. 2 तास झोपलाय फक्त. आणि मी नेहमीच एक्सायटेड असते. कुठं जायचं असेल तर मला झोपच लागत नाही. वॉटरफॉलला नेटवर्क नाही आहे अजिबात आणि आता लावलंय FM. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल वर्षा ओमकार ब्लॉग्स. आणि मी वर्षा स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज परत एकदा आलेली आहे मी एका छान अशा ठिकाणी. तर आज आपण आलेलो आहे एका वॉटरफॉलला, जो वॉटरफॉल मला खूप दिवसापासून यायचं होतं या ठिकाणी. आणि मध्ये पाऊस बंद झाला, त्याच्यामुळे मला जरा टेन्शन आलेलं की पाऊस आहे की नाही. तर आज मी आलेली आहे नाणेमाची वॉटरफॉलला, जो आहे रायगड जिल्ह्यामध्ये. तर हा जो व्हिडिओ आहे तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात. तर आत्ता वाजले सकाळचे 5:30 आणि आपण निघालेलो आहे नाणेमाची वॉटरफॉलला जायला. खरं तर मला लवकरच निघायचं होतं, पण रात्री झोप झाली नाही, खूप उशिरा झोपलो, त्याच्यामुळे फक्त 2 तास झोप झालेली आहे. आणि आता निघालेली आहे मी. तर हा जो नाणेमाची वॉटरफॉल आहे हा पुण्यापासून 135 किलोमीटर अंतरावर आहे आणि जायला जवळजवळ 4.5 तास लागणार आहेत. तामिनी घाटमधून पण जाऊ शकतो, वरंदा घाटामधून पण जाऊ शकतो. आणि आता आपण निघालेलो आहे वरंदा घाटामधून. तर आता जाता जाता या ठिकाणी थोडासा नाश्ता करत आहोत आणि नाश्ता करून आता आपण पुढच्या वाटेला निघणार आहोत. त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा. आणि जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर तामिनी घाट मी खूप वेळा बघितलेला आहे. मला बघायचा होता वरंदा घाट. त्याच्यामुळं यावेळेस आपण जो भोर आहे पुण्यामध्ये त्या रूटने आलो आणि तिकडनं आता आपल्याला जायचं आहे वरंदा घाटामधून. तर चला बघूया रस्ता कसा आहे ते. तर चाललोय वरंदा घाटामधून आणि इतका रोड खराब आहे ना, तर काय विचारायलाच नको. आणि रेंज नाहीये, FM लावलाय. हे बघा, दुसऱ्यांची झोप आराम करून ही पोरगी झोपली, दुपारची झोपली आणि रात्रीची रील बघते. आणि हा बघा, हा तर अजिबात झोपलेलाच नाहीये. 2 तास झोपलाय फक्त. आणि मी नेहमीच एक्सायटेड असते. कुठं जायचं असेल तर मला झोपच लागत नाही. वॉटरफॉलला जसं काळ वॉटरफॉलला गेलो झोप नाही लागली, देवकुंड वॉटरफॉलला गेलो झोप नाही लागली, तसंच आज नाणेमाची वॉटरफॉलला चाललो त्याच्यामुळे झोप नाही लागत आहे. तर आत्ता आलाय घाट आणि बघा रोड खूप खराब आहे, खूप म्हणजे खराब. घाट बघा इथं कसं आहे. 1 तास राहिलेला आहे आपल्याला पोहोचायला. 1 तासात आपण आता पोहोचून जाऊयात. पाऊस कंटिन्यू चालू आहे. मला असं वाटलं पाऊसच संपून जाईल आणि वॉटरफॉल बघायला मिळणार नाही, त्याच्यामुळे गडबडीत आले जरा. पण पाऊस आहे, छान पाऊस आहे, मस्त पडतोय बघा. हा बघा रस्ता बघा कसा मॅपवर दाखवतो. खूप वळणाचा रस्ता आहे बघा. सगळीकडे वॉटरफॉल वॉटरफॉल वॉटरफॉल. काय मस्त नजारा आहे, छान. सकाळचे वाजले 9. वातावरण बघा किती छान आहे. तर इथं आहे एक छोटंसं हॉटेल, नाश्त्यासाठी थांबलेलो आहे. त्याचं नाव मी तुम्हाला सांगते. आणि इकडे बघा व्ह्यू, वाव. खूप छान असा व्ह्यू आहे बघा. हॉटेल पवार म्हणून आहे. वाव. तर आता मी आहे वरंदा घाटामध्ये आणि आता मी तुम्हाला एक व्ह्यू दाखवते बघा. इतका सुंदर व्ह्यू आहे बघा माझ्या मागे. खूप असा सुंदर व्ह्यू आहे. थांबलोय आणि नशीब पाऊस थांबलाय बघा. आता अजून 1 तास आहे आपल्याला नाणेमाचीला जायला. इतका सुंदर व्ह्यू मिळाला बघायला. म्हणजे माळशेज घाटानंतर मला हा वरंदा घाट आता इतका आवडला ना, तर काय बोलायलाच नको. खूप सारी माकडं आहे तिथं. इथं एक मंदिर आहे बघा, रस्त्यावरच आहे.
आपण फक्त 1.5 किलोमीटर राहिले आणि इकडचा जो पॅच आहे बघा इथं गाडीच वरती चढत नाहीये कारण रोड खूप खराब आहे. तर बघूया आता काय होतंय. कर उतरू नको गाडीच्या खाली, त्यांची जर गाडी मागणं आली ना. फायनली आपली गाडी निघालेली आहे बघा. रोड बघा कसा आहे. नाणीमाची वॉटरफॉल हाऊस झालेली आहे. नाणीमाची वॉटरफॉल आपली फायनली या ओंकारनी सफारी काढलेली आहे. चला आता नको आधी नाणीमाची वॉटरफॉल बघू. इथून 2 किलोमीटर एक मिनिट. तर बघा हे इथं गाडी लावली आपण. इथं नाणीमाची लिहिलंय. तर इकडं सरळ आपल्याला यायचं या साईडला आणि इकडनं बघा हा छोटासा रस्ता आहे. 2 किलोमीटरचा ट्रेक आहे असं त्यांनी सांगितलंय. बघू आता आपल्याला किती वेळ लागतो माहीत नाही. खूप लेट झालेलं आहे आपल्याला नेहमीप्रमाणे यायला. तर चाललोय आम्ही बघा ट्रेकला 3 जण. भूक लागली का ग? बघूयात आता. जास्त मोठा ट्रेक नाही असं हे लोक बोलतायत. आता माहित नाही. फटाफट आपल्याला नाणीमाची करायचं आणि जायचंय 7 सडा पण. चला जाऊयात. बघा मेन म्हणजे पाऊस नाहीये. बरं झालं पाऊस नाहीये. तर हा जो नाणीमाचीचा जो रोड आहे बघा ट्रेकचा, तर हा एकदम छोटीशी वाट आहे. त्याच्यामुळं तो तुम्हाला शोधत यावं लागेल. तर कुठल्याही प्रकारचं काय बोर्ड वगैरे काही लिहिलेलं नाही आहे आणि मला पण माहीत नाही मी बरोबर चालली आहे की नाही. बट ठीक आहे. रस्ता तर असा दिसतोय कारण की ही जी आहे बघा केलेली वाट, त्या वाटेने आपण चाललो आहे. तर बघूया किती वेळ लागतो आपल्याला. हां तुला पाहिजे? चालून झालेला आहे अर्धा तास आणि अर्धा तास ट्रेक करून बघा हा जो वॉटरफॉल आहे तुम्हाला दिसलेला आहे. तर मला नाही माहिती नक्की हाच वॉटरफॉल आहे का. मी आता पुढे जाऊन बघते. तर अजिबात पाऊस नव्हता स्टार्टिंगला, नंतर पाऊस चालू झाला आणि आता चाललोय बघा. छोटासा ट्रेक आहे, एवढं काय चालेल नाही आहे, पण जे जंगलातनं निसर्ग जो अनुभवायला मिळतो ना तो खरंच खूप सुंदर आहे. तर मग छान वाटतंय. बघू आता. 45 मिनिट्सचा ट्रेक आहे नाणीमाची वॉटरफॉल. तर खूप एक्सायटेड आहे मी. असं झालं मला कधी एकदाची तिथं पोहोचेल म्हणून.
तो थोडासा इकडं दिसतो बघा. आणि या साईडला पूर्ण धुकं आहे. तो आपण चालताना थोडंसं जपूनच चाललं पाहिजे. फायनली दिसलेला आहे नाणीवरती वॉटरफॉल. आता आपण जाऊन बघूया. खूप मला भारी वाटते. चला हा स्टार्ट केलं आणि लांब झूम करून व्हिडिओ काढायला. हे बघ एक काम कर, आता मोबाईल छोटी शेवाळ. हा ठेवणार आहे. तर आता आपण आहोत आणि माझी वॉटरफॉलला. आणि बघा या साईडला ही आहे बोट लावलेली आहे. त्या साईडला थोडंसं रिस्की आहे. आणि या साईडला बघा खूप खोल आहे. उंचावरनं खाली जे आहे बघा ते पाणी पडतं. खाली खूप खोल आहे. खाली म्हणजे खूप खोल आहे बघा. तर बघा त्या ठिकाणी एकदम जो फॉल होतोय तो खूप फास्ट होतोय आणि खूप भारी वाटतं बघा. आज गर्दी पण नाहीये, कुणीच नाहीये.
आता मी आहे नाणेमाचीच्या बेस विलेजला आणि बघा इथं रुद्र कॅटरर्स म्हणून आहे आणि इथं ते काका आहेत, ते कांदा भजी आणि चहा विकतात. तर खूप चांगली भजी बनवतात. तर कधी नाणेमाचीला आलात समजा तर तुम्ही नक्की या काकांकडे या. काका नाव सांगा तुमचं. दीपक मामुनकर. दीपक मामुनकर. दीपक मामुनकर नाव आहे बघा त्यांच्याकडे. प्रदीप मामुनकर. अच्छा हां, प्रदीप मामुनकर ना. हां, नक्की या काकांकडे. कांदा भजी खा, खूप छान आहे कांदा भजी. चला काका येतो. हां, बाय बाय. चला आता नाणेमाची वॉटरफॉल बघून झालेला आहे. आता जायचे मला सातसडा वॉटरफॉलला. तर बघू आता. आपल्याकडे वेळ कमी आहे कारण की पुण्याला जायला 4 तास तरी लागणार आहेत. तर आता किती वेळ लागतो माहीत नाही. बघूयात आता. इकडे रस्त्यावरच आहे सातसडा वॉटरफॉल. जास्त आतमध्ये मी जाणारच नाही आहे. चला, मस्त वॉटरफॉल बघा. हा बिचारा मागतोय काहीतरी खायला. तर नाणेमाचीला जायचा जो रस्ता आहे बघा तो या साईडला आहे. इथं हा बोर्ड लावलेला आहे. इकडनं जातो नाणेमाचीला आणि आपण पुण्यावरनं येतो या साईडला इकडनं. तर इकडनं सर आल्याच्या नंतर जर तुम्ही लोकेशन व्यवस्थित लावलं तर डायरेक्ट हा नाणेमाचीचा रस्ता आपल्याला दाखवतो. रस्ता खूप छोटा आहे आणि मध्ये एक पॅच आहे. तिकडनं गाडी थोडी जायला प्रॉब्लेम होतो. म्हणजे तुम्ही स्लो गेलात ना तर गाडीवरती चढत नाही. आणि आता या साईडला बघा इकडं जायचं आहे आपल्याला सातसडा वॉटरफॉलला. तर लोकेशन तुम्ही लावू शकता सातसडा वॉटरफॉल. अगदी 4 ते 5 किलोमीटरच्या डिस्टन्सवर तुम्हाला नाणेमाचीपासून हा सातसडा वॉटरफॉल बघायला मिळतो. तर आता मी चालले सातसडा वॉटरफॉलकडे. तर फक्त मी तुम्हाला रोड सांगून ठेवते की आपण आलो आहे या साईडनी. इकडं नाणेमाची आणि इकडं आहे सातसडा. आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात.